छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे सेनेच्या गटाकडून आज राज्यातल्या आरोप असलेल्या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे आणि यासाठी क्रांती चौकमध्ये एक स्टेज उभारण्यात आले. तिथं मला लाज वाटते अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. तर या आंदोलन ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. राज्यातील आरोप असलेल्या मंत्र्यांच्या विरोधात आज उद्धव ठाकरे गट संभाजीनगरमध्ये आंदोलन करणार आहे. खरं तर राज्यात सगळीकडेच हे आंदोलन करण्यात येणार आहे. ज्या मंत्र्यांवर आरोप आहे, ज्यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे, सातत्याने ते वादाच्या भोवऱ्यात येत आहे, अशा सर्व मंत्र्यांवर राज्य सरकार, मुख्यमंत्री कारवाई करत नाही आणि ही कारवाई करत नाही म्हणूनच आता हे आंदोलन उद्धव ठाकरे गटाकडनं करण्यात येते. संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सगळं आंदोलन असणार आहे. आपण बघतोय या आंदोलन ठिकाणी अशा पद्धतीने स्टेज निर्माण करण्यात आलं आहे आणि एक छोटे छोटे पोस्टर लावण्यात आले. त्यात माझ्या राज्याच्या मंत्री नोटांच्या बॅगा घेऊन बसतो, मला लाज वाटते असं दाखवण्यात आलंय. माझ्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकतो, मला लाज वाटते असं लिहिण्यात आलंय. माझ्या राज्याचा मंत्री डान्स बार चालवतो, मला लाज वाटते असं दाखवण्यात आलंय. तर माझ्या राज्याचा मंत्री विधिमंडळात रमी खेळतो, मला लाज वाटते, मात्र या राज्य सरकारला लाज वाटत नाही असा आक्षेप या आंदोलनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि याचाच सगळा विरोध करण्यासाठी हे आंदोलन संभाजीनगरच्या क्रांती चौकात करण्यात येणार आहे. संभाजीनगर सोबतच मराठवाड्यात आणि राज्यात सगळीचकडे हे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारला लाज वाटत नाही, मात्र या मंत्र्यांचे हे कारनामे बघून आम्हाला लाज वाटते आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आणि या मंत्र्यांचे कारनामे लोकांपुढे उघडे करण्यासाठी हे आंदोलन असल्याचं उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.